परळी नगरपालिकेत गटनेतेपदाची निवड करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं एमआयएम सोबत युती केली आहे। या युतीची दखल पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली असून याबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेणार आहे असं सूरज चव्हाण यांनी सांगितलं। परळीतील युतीवरून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी टीका केली होती। यावर आता शिवसेना शिंदे गटाचे परळीचे तालुकाध्यक्ष व्यंकटेश शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय। परळीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे, जिथे एमआयएमचा आणि शिवसेनेचा संबंध नाही असं व्यंकटेश शिंदे म्हणाले। या प्रकरणाची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली गेलेली आहे। त्याबाबतचा निर्णय अंतिम आमचे वरिष्ठ नेते घेतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सेक्युलर विचाराचा पक्ष आहे। कुठल्याही जाती धर्माच्या पक्षाला सोबत घेणारा पक्ष नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे, पुरोगामी विचारधारा, त्या विचारधारेवर आम्ही काम करतोय। त्या प्रकरणाची दखल घेतलेल्या स्थानिक पातळीवरची आढावा आणि माहिती त्या ठिकाणी घेतल्या, त्यावर वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील। 16 तारखेला महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल आणि अशी परिस्थिती परभणी महानगरपालिकेमध्ये आहे। परभणीच्या जनतेने ठरवलंय की इथं बदल घडवायचा आहे, इथं विकासाच्या पाठीमागे उभं राहायचंय। जे लोक खान बान करत राहतात त्यांना घरचा रस्ता दाखवायचा, हे परभणीच्या जनतेने ठरवलं। महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी आज महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बहुजन हे अतिशय उत्तमरित्या चालू आहे। येणाऱ्या 16 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा क्रमांक 2चा पक्ष म्हणून महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळेल। हे बघा, आज सकाळपासून जे अंबादास दानवे साहेबांनी बेछूट आरोप करत बोंबलायला सुरू केलेले आहे, त्याच्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो की परळीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा ही निवडणुकीपूर्वीची युती होती। त्याप्रमाणे ज्या निवडणुकीच्या निकालानंतर भरघोस महायुतीला आम्हाला यश मिळालं, त्यामध्ये शिवसेनेच्या 2 जागा निवडून आलेल्या। मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता असावा या हेतूने शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला आहे। त्यामध्ये एमआयएमचा शिवसेनेच्या युतीचा हा कुठे संबंधच येत नाहीये। माझं सांगणं आहे अंबादास दानवे साहेबांना की तुमच्या पक्षामध्ये तुम्ही दंगलखोर रशीद मामूचा प्रवेश घेता, त्यांना तिकीट देता, तुमच्याच पक्षातले चंद्रकांत खैरे साहेब त्यांना विरोध करतात, म्हणजे तुम्ही स्वतःचा पक्ष कुठे घेऊन जाताय? तुमची उभाट आज पूर्ण हिरवी झालेली आहे आणि तुम्ही आमच्यावर आरोप करता की आमची एमआयएमची युती झाली।